बंधूंना राम राम। आपण यूट्यूबच्या माध्यमातून शेती संबंधीचे विविध अपडेट देण्याचं ज्या पद्धतीने ठरवलं आहे, यूट्यूब चॅनल काढलेलं आहे आणि याच माध्यमातून आता आपण दररोज त्या दिवसभरातील कृषी अपडेट या सायंकाळच्या सुमारास देणार आहोत। आणि दिवसभरात ज्या गोष्टी घडल्या, ज्या शेतीच्या संबंधी महत्त्वाच्या आहेत, शेतीसाठी किंवा शेतकऱ्यासाठी त्या माहिती असणं आवश्यक आहे, या संबंधीचे शासन निर्णय असू द्या, बाजार भाव असू द्या, या अनुषंगाने आपण ती माहिती देणार आहोत, जेणेकरून त्यातून शेतकऱ्यांना विविध विषयांची माहिती होईल। यामध्ये आज आता थोड्या वेळापूर्वी कांद्याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे आणि केंद्र सरकारने जे शुल्क 20% लावलं होतं ते आता 1 एप्रिल 2025 पासून रद्द केलेलं आहे। त्यामुळे जे कांदा उत्पादक राज्यातील शेतकरी आहेत त्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। यासोबतच आपल्याकडे गेल्या 2-3 दिवसापूर्वी जिवंत 7/12 मोहीम ही राबवण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांनी केली आहे। या जिवंत 7/12 मध्ये जे शेतकरी आहेत आपले, त्यांचे विविध कागदपत्र लागणार आहेत आणि त्या कागदपत्राच्या आधारे ती 7/12 जिवंत केली जाणार आहे। याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस एखादा समजा खातेदार मयत होतो, त्यानंतरच्या नोंदी लावण्यासाठी त्याला अनेक अडचणी येतात आणि मग ती 7/12 सरकारसाठी म्हणा, ती महसूल विभागासाठी मयत धरली जाते। आता ती 7/12 जिवंत करण्याचं अभियान राज्य सरकारने घोषित केलं आहे। याच्यामध्ये मयत खातेदाराचा मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञापत्र किंवा स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला, यासोबतच सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व मोबाईल नंबर आणि यासोबतच रहिवासी दाखला हे कागदपत्र लागणार आहेत। हे कागदपत्र आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी तलाठी म्हणजेच तलाठी यांच्याकडे सादर करावेत व जेणेकरून ग्राम महसूल अधिकारी तलाठी या प्रकरणात स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव ही फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करून वारस फेरफार तयार करतील। त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी हे वारस फेरफार व निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 दुरुस्त करून सर्व जिवंत व्यक्ती 7/12 वर नोंदविले जाणार आहेत। आणि हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर 1 तारखेपासून राबवलं जाणार आहे। याची नोंद सर्व खातेदारांनी घ्यायची आहे आणि त्यासोबतच त्या वारसांनी घ्यायची आहे ज्यांची 7/12 ही सध्या मयत आहे। यासोबतच पुढील अपडेट असे आहेत की आता आपल्याकडे हरभऱ्याचा जो भाव आहे तो 5,000च्या खाली आलेला आहे आणि 5,000च्या हरभरा ज्यावेळेस खाली आला त्यानंतर 500 ते 700 रुपयाचा फरक हा हमी भावामध्ये राहिलेला आहे। त्या अनुषंगाने हरभऱ्याचे हमी भाव खरेदी केंद्र सुरू होणं आवश्यक होतं। मात्र शासनाने किती क्विंटल खरेदी हमी भावाने करणार हे जे जाहीर केलं असलं उद्दिष्ट, तरी देखील त्याचे खरेदी केंद्र सुरू केलेले नाहीत। सोयाबीनच्या बाबतीतही शासनाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे देखील त्या तारखेनंतर सोयाबीनची हमी भावाने खरेदी केली आहे आणि सोयाबीन हमी भावाने खरेदी न केल्यामुळे त्याचा फटका तुरीच्या हमी भावासाठी बसलेला आहे। आता कुणीही तूर हमी भावाने खरेदी म्हणजे विक्री करण्यासाठी शेतकरी नोंदणी करत नाहीत। मात्र या उलट हरभऱ्याची त्यांना हमी भावाने विक्री करायची आहे, पण ते केंद्र सुरू झालेले नाही। ते केंद्र सुरू होणं आवश्यक आहे। यासारखे अपडेट आता आपण यापुढे दैनंदिनरित्या घेणार आहोत। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण नक्कीच सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना ही माहिती पाठवा। खरं तर युट्यूबचं चॅनल सुरू करताना विशेष काही तयारी केलेली नाहीये। याच्यामध्ये बॅकग्राऊंड असू द्या किंवा हे जे लाईट्स किंवा ब्लर वगैरे ह्या गोष्टी सध्या सांभाळून घ्या। येत्या काळात आपण चांगल्या पद्धतीचा सेटअप उभा करू आणि याच पद्धतीने शेतकऱ्यांना होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करू। राम राम।